माझं नाव पूजा आहे. मी जवळजवळ 18 वर्षाची होते तेव्हा माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली. रात्रीची वेळ होती जेव्हा माझ्या वडिलांनी घरातून एका माणसाला बाहेर जाताना पाहिलं आणि माझ्या वडिलांना वाटलं की माझं काहीतरी त्या माणसासोबत अफेअर आहे. पण असं काहीच नव्हतं. मी तर खूप घाबरले होते. मला काहीच माहिती नव्हतं. तो तर आमच्या घरी चोरी करण्यासाठी आला होता. पण कदाचित त्याला घरात काहीच सापडले नाही, त्यामुळे तो सगळ्या रूममध्ये फिरत होता. आणि जेव्हा तो माझ्या रूममधून बाहेर पडला तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला पाहिलं. पण तेवढ्यात तो चोर तिथून पळून गेला होता. पण त्यानंतर माझ्यावर आभाळच कोसळलं. माझ्या वडिलांनी मला वेड्यासारखं मारलं. ते मला म्हणाले की हा तुझा प्रियकर होता. जर तो चोर असता तर मग तो काहीच का घेऊन गेला नाही. माझ्या वडिलांनी मला खूप मारलं आणि दुसऱ्या दिवशी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझी आई म्हणाली, उगाच काही माहीत नसताना मुलीच्या मागे हात धुवून का लागला आहात? अजून तिचं वय तरी काय आहे? आपल्या खानदानमध्ये कमी वयाच्या मुलींचे लग्न केले जात नाही. पण माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी त्या माणसाला माझ्या रूममधून बाहेर येताना पाहिलं होतं. आता मी काहीच विचार करणार नाही. मी जबाबदार माणूस आहे. याच्या आधीही काही पाऊल उचलेल किंवा घरातून पळून जाईल. मला लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावाच लागेल. तो माणूस तर तिच्याच रूममधून बाहेर आला. तो तिच्या रूममध्ये काय करत होता? माझे आईवडील एकमेकांशी अशा प्रकारे बोलत होते की मी आजपर्यंत या गोष्टीचा विचार सुद्धा केला नव्हता. माझ्या वडिलांना वाटत होतं की मी एक चरित्रहीन मुलगी आहे आणि माझं लफडं सुरू आहे आणि मीच त्या मुलाला घरी बोलावलं होतं. आमच्या दोघांचं प्रेम प्रकरण चालू आहे आणि मी त्याच्या प्रेमात वेडी झाले आहे, असं माझ्या वडिलांचं म्हणणं होतं. माझे वडील रोज रात्री आता बाहेर झोपू लागले होते. जर माझा कोणासोबत प्रेम प्रकरण किंवा अफेअर असतं तर मी कधीच पळून गेले असते. माझ्या वडिलांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. घाईघाईने जे स्थळ मिळालं त्याच्यासोबत माझं लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. ज्या घरी माझं लग्न होणार होतं त्या घरी माझा नवरा, एक दीर, सासू आणि एक लहान नणंद होती. हे लोक आमच्यापेक्षा खूपच गरीब होते. एवढेच नाही तर ते खूप अडाणी लोक होते. त्यांच्या अडाणीपणाची गोष्ट आधीच माझ्यापर्यंत पोचली होती, कारण माझी एक मैत्रीण त्यांच्या घराजवळ राहायची. ती मला सांगत होती की ते खूप विचित्र प्रकारचे लोक आहेत. त्यांच्या घरी तर नेहमी गाणे वाजत असतात आणि गोंधळ असतो. एवढेच नाही तर गल्लीमध्ये जर कोणाचं लग्न असेल तर तुझी होणारी सासू त्या लग्नाला जाते आणि खूप विचित्र प्रकारे कपडे घालून डान्स करते. तिला समाजाची काहीच पर्वा नाही. मुलाला आईची काळजी नाही आणि आईला मुलाची काळजी नाही. आणि तिच्या बहिणीने तर गल्लीतल्या सर्व मुलांना फसवलं आहे. जर तू अशा लोकांच्या घरी सून म्हणून गेलीस तर तुझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी म्हटलं की मी काय करू शकते? माझं तर आधीच उद्ध्वस्त झालेलं आहे. माझ्या वडिलांनी मला जनावरासारखं मारलं आणि ते माझं लग्न करायला म्हणत आहेत. घरी या विषयावर काहीच बोलणं झालं नाही. माझी आई तर हतबल झाली होती. अखेर माझं लग्न करण्यात आलं. माझ्या नवऱ्याचं नाव दीपक होतं. माझ्या नवऱ्याचं माझ्यासोबत वागणं बरं होतं. आम्ही लोकांनी म्हटलं की साधेपणाने लग्न करायचं आहे तर ते लोक सुद्धा तयार झाले होते, कारण त्यांना फक्त जास्त खर्च करायचा नव्हता. त्यामुळे खूपच साध्या पद्धतीने लग्न झालं. कोणत्याच प्रकारची विधी करण्यात आली नाहीत. माझ्या 3 भावांमध्ये एकुलती एक बहीण होते. पण माझं लग्न अशा प्रकारे झालं होतं जणू कोणाचं तरी अंतिम संस्कार चालू आहेत. तेव्हा मी माझ्या रूममध्ये बसून माझ्या नवऱ्याची वाट बघत होते. तेव्हा तो खूप विचित्र घटना घडली. माझ्या नवऱ्याच्या जागी माझा दीर माझ्या रूममध्ये आला. तेव्हा मी माझ्या दीराला बघून खूप घाबरले होते. मी त्याला विचारलं की तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा माझा दीर म्हणाला, वहिनी काळजी करू नकोस, तुझं लग्न माझ्या भावासोबत झालं आहे. मी तरी या रूममध्ये झोपण्यासाठी आलो आहे. मी खूप हैराण झाले होते. मी विचार करत होते की त्याचं इथं काय काम आहे. मी माझ्या दीराला म्हटलं की तू कशाला या गोष्टी करत आहेस? तेव्हा तो म्हणाला, आणि वहिनी मी तर तुझी थट्टा करत आहे. मी ते झोपण्यासाठी बरं का येईल. मला अशा गोष्टी बघायची मुळीच हौस नाही. मी तर खूप घाबरले होते की माझा दीर किती विचित्र प्रकारच्या गोष्टी करत आहे. तेवढ्यात माझा दीर मला म्हणाला, तुम्हाला हे सांगायचे की दादा बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत आहे. दादाला 2 तास तरी उशीर होईल. तुला झोपायचे असेल तर तू झोपू शकतेस. जर तुला झोपायचे नसेल तर मी 2 तास तुझ्यासोबत गप्पा मारू शकतो. मी म्हटलं मला झोप येत नाही,
पण खरं तर मला मुळी झोप येत नव्हती. मी त्याच्याशी खोटं बोलले होते, कारण मला त्याला माझ्या रूममध्ये 2 तास बसू द्यायचं नव्हतं. त्याचं माझ्या रूममध्ये 2 तास काय काम होतं. तो मला म्हणाला, तुम्ही 2 तास माझ्यासोबत गप्पा मारा, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. तसाही दीर भाऊचे बहीण भावासारखंच असतं. मी मनातल्या मनात म्हटलं, दीर भाऊचे नातं आग आणि पाण्यासारखं असतं. पण मी या मूर्खाला ते समजू शकत नव्हते. मला कसंही करून त्याला या रूममधून बाहेर काढायचं होतं. मी माझ्या दिराला म्हटलं, मला खूप जास्त झोप येत आहे. मी झोपण्याचं नाटक करू लागले तेव्हा माझा दीर रूममधून निघून गेला आणि म्हणून मी सुटकेचा निश्वास सोडला. मी विचार केला की माझी मैत्रीण बरोबर म्हणत होती, त्या लोकांना कोणत्या गोष्टीची जाण नाही. माझा नवरा 2 तासानंतर रूममध्ये आला. मला तर खूपच झोप येत नव्हती. माझ्या नवऱ्याचं वागणं बरं होतं. बरं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जसं असायला पाहिजे तसंच होतं. त्याने माझ्यासोबत कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती केली नाही. मी त्याची बायको आहे आणि आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज नव्हतं. आता माझ्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली होती. ज्याप्रमाणे इतर मुली जीवनाची सुरुवात होते त्याचप्रमाणे माझ्या जीवनाची सुरुवात आम्ही केली होती. या घरात खूपच अस्वच्छता होती. पूजापाठ तर कोणीच करत नव्हते आणि कपडे सुद्धा खूप विचित्र प्रकारचे घालायचे. माझी नणंद सुद्धा स्लीवलेस कपडे घालायची आणि सकाळ सकाळी बाहेर फिरायला जायची. जाताना म्हणायची की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जात आहे. सर्व घराची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती. सासू पूर्ण दिवस बसून टी व्ही बघायची, नाहीतर मग एका ठिकाणी पुस्तक वाचत बसायची. जेव्हा सासू टी व्ही लावायची तेव्हा टी व्हीचा आवाज इतका वाढायचा की टी व्हीचा पूर्ण आवाज गल्लीमध्ये जायचा. एके दिवशी माझा दीर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, वहिनी डोळे बंद करा, मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की ती वस्तू काय आहे. जर तुम्ही बरोबर सांगितलं तर मी तुम्हाला 1,000 रुपये देईल. मी माझ्या दिराला म्हटलं, मला असल्या प्रकारचा खेळ खेळायचा नाही आणि त्याला तिथून पळून लावला. पण नंतर माझ्या नवऱ्याने मला खर्चासाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. माझा नवरा म्हणाला की तुला खर्चाला पैसे वगैरे देऊ शकत नाही. तुला जी वस्तू पाहिजे आहे ती घरी मिळून जाईल. जेवण तर तसंही घरीच पाठवण्यात येत होतं. टी व्ही तर सगळेच सोबतच बसून बघायचे. त्यामुळे तुला वेगळा मोबाईल देण्याची काहीच गरज नाही आणि आम्ही तुला नवीन कपडे तर घातलेलेच आहेत. जेव्हा तुझे तेच कपडे खराब होतील तेव्हा तुला दुसरे कपडे मिळून जातील. आणि राहिली गोष्ट उन्हाळ्याच्या कपड्याची, तर आई प्रत्येक महिन्याला 2 ड्रेस देईल. तू फक्त तुझी आवड आईला सांगत जा. मला आधी माझ्या नवऱ्याचं बोलणं पटलं, पण नवऱ्याने बायकोला कशासाठी पैसे न देणे हे काही मला चांगलं वाटलं नाही. बायकोला खर्चाला पैसे देणे हे नवऱ्याचं कर्तव्य आहे, पण माझ्या नवऱ्याने मात्र आधीच त्याच्या कर्तव्यापासून हात झटकले होते. त्याला हे कर्तव्य पूर्ण आयुष्यभर निभावावं लागणार होतं. मला माझ्या नवऱ्याला आधीच मुठीत घ्यायला पाहिजे होतं. मी त्याची बायको होते. मला त्याला हातात ठेवायला पाहिजे होते. पण माझ्याकडून हे होणार नाही. त्यामुळे मी गप्प बसले. त्यानंतर जेव्हा माझा दीर पुन्हा एकदा माझ्याकडे आला तेव्हा मी विचार केला की 1,000 रुपये कमवण्यासाठी संधी मी उगाच का सोडू. मी माझ्या दिराला म्हटलं की कोणता खेळ खेळायचा आहे मला सांग. तो मला लहान मुलासारखाच वाटत होता. तो मला म्हणाला की तो नक्कीच माझ्यासोबत लहान मुलांचा गेम खेळेल. माझा दीर मला म्हणाला, वहिनी मी तुमच्या डोळ्यावर पट्टी लावेल आणि तुमच्या हातात एक वस्तू देईल. तुम्हाला मला सांगायचं आहे की ती वस्तू काय आहे. मी म्हटलं ठीक आहे. त्याने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मला म्हटलं की तुमचा हात पुढे करा. माझा दीर म्हणाला, वहिनी जर तुम्ही तुमच्या हातात कोणती वस्तू आहे सांगू शकला नाही तर तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील. मी माझ्या दिराला सांगितले नव्हतं की माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. मी विचार केला की माझ्या हातात वस्तू ठेवल्यानंतर मला समजून जाईल. माझ्या दिराने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि माझ्या हातामध्ये एक वस्तू दिली. जेव्हा मी ती वस्तू पकडली तेव्हा मला खूप विचित्र वाटलं. ती वस्तू खूप नरम होती, पण मला समजत नव्हतं की ती वस्तू कोणती आहे. माझा दीर मला सारखा सारखा विचारू लागला की वहिनी सांगा ना कोणती वस्तू आहे. मी म्हटलं मला माहीत नाही, मी हरले. पण जेव्हा माझ्या दीराने माझ्या डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा माझ्या हातात काहीच नव्हते. मी माझ्या दीराला विचारले की ते काय होतं. तेव्हा माझा दीर म्हणाला की मी तुम्हाला हे सांगू शकत नाही, पण तुम्ही हा गेम हरला आहात. आता तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील.
मी म्हटलं, माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा माझा धीर म्हणाला की काहीच हरकत नाही, जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा मला पैसे द्या. मी म्हटलं ठीक आहे, पण मला एक गोष्ट समजली नव्हती की माझ्या हातामध्ये कोणती वस्तू होती. एके दिवशी माझा धीर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, आज तुम्ही जिंकलात तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर माझा धीर म्हणाला, जर तुम्ही आजही हरलात तर तुम्हाला 2,000 रुपये द्यावे लागतील. मी म्हटलं पुन्हा एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. मी तयार झाले. त्यानंतर माझ्या धीराने माझ्या डोळ्यावरची पट्टी बांधली आणि माझ्या हातात तीच वस्तू दिली. ती वस्तू थोडी ओली होती. मला ती वस्तू ओळखायला खूप वेळ लागला होता. तरीसुद्धा मला ती काय वस्तू आहे कळत नव्हतं. मी म्हटलं की मी हारले. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही आज पुन्हा एकदा हारलात, त्यामुळे तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील. मी म्हटलं, माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा तुम्हाला दादा पैसे देत नाही का, असं त्याने विचारलं. काही हरकत नाही, पण आता माझे तुमच्याकडे 1,000 रुपये झाले आहेत. मी विचार केला की मी आता माझ्या धीरासोबत खेळणार नाही आणि जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी त्याचे पैसे चुकते करेल. पण आता मात्र माझ्याकडे 2,000 रुपये काय तर 1 रुपयासुद्धा नव्हता. पण मला खूप राग येत होता. मी 2 वेळेस प्रयत्न करूनसुद्धा मी जिंकले नाही. मला ती वस्तू ओळखता आली नाही. जर माझ्याकडे आज 1,000 रुपये असते तर मी माझ्यासाठी कोणतरी वस्तू घेतली असती. मी माझ्या माहेरी जायचे तेव्हा रिकाम्या हाताने जायचे, तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. मला वाटायचं की मी जेव्हा माझ्या माहेरी जाईल तेव्हा मी जाताना काहीतरी माझ्या भावासाठी घेऊन जाईल. कारण माझे भाऊ खूप लहान होते, ते अजून शाळेत शिकत होते. त्यांना वाटत असेल की आपली ताई घरी येते आहे तेव्हा आपल्यासाठी काहीतरी खायला वगैरे घेऊन येईल. माझे वडील जर माझ्याकडे डाव्या डोळ्यासुद्धा बघत नव्हते. माझी आई मला म्हणायची, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण ही माणसं अशीच असतात. तू कधीच कोणा माणसावर विश्वास ठेवू नकोस, कारण माणसं कधीच बायकांवर विश्वास ठेवत नाहीत. मी म्हटलं, आपल्या नवऱ्यावर पण विश्वास ठेवायचा नाही का. तेव्हा माझी आई म्हणाली, हो, आपल्या नवऱ्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, कारण तो सुद्धा एक माणूसच आहे. जी बाई माणसाच्या प्रेमावर विश्वास ठेवते ती बाई वेडी असते, आणि जी बाई माणसाच्या प्रेमात आंधळी होते ती तर खूपच मूर्ख असते. 2-4 दिवस असेच निघून गेले. एक दिवस माझी नणंद किचनमध्ये काहीतरी बनवत होती. तिला घरचं जेवण फारसं आवडत नसते. ती नेहमी हॉटेलमधून जेवण मागवायची, नाहीतर मग स्वतः बनवायची. पोळी भाजी तर तिला बिलकुल आवडत नव्हती. कधी कधी घराच्या बाहेर कोणीतरी जेवण ठेवून जायचं, तेव्हा माझी नणंद ते जवळ आतमध्ये घेऊन जायची. ते जेवण हॉटेलमधलं असायचं. मी इतकी काही मूर्ख नव्हते. मला सगळं काही समजत होतं. माझ्या नणंद काही मुलांसोबत मैत्री केली होती आणि त्यांच्याकडूनच ती जेवण मागवायची. तेवढ्यात माझा धीर आला. मी माझ्या धीराला म्हटलं की जो गेम तुम्ही माझ्यासोबत खेळता तो गेम तुम्ही तुमच्या बहिणीसोबत खेळा, तिच्यासोबत सुद्धा पैज लावा. असे होऊ शकते की तुमची बहीण कोणती वस्तू आहे ते ओळखेल. तेव्हा माझी नणंद मला विचारू लागली, वहिनी कोणता गेम, मला पण खेळायचा आहे. मी म्हटलं, जर तू जिंकलास तर तुला 1,000 रुपये मिळतील. परंतु माझा धीर म्हणाला की मी हा गेम माझ्या बहिणीसोबत खेळू शकत नाही. मी म्हटलं का, तुम्ही तुमच्या बहिणीसोबत हा गेम खेळू का शकत नाही, माझ्यासोबत का खेळू शकता, तर मग स्वतःच्या बहिणीसोबत का नाही. तेव्हा माझा धीर मला म्हणाला, नाही वहिनी, आजपासून मी तुमच्यासोबत सुद्धा गेम खेळणार नाही. तुम्ही कोणाला सांगू नका. आणि तो तिथून निघून गेला. माझी नणंद मला त्या गेमविषयी विचारू लागली. तेव्हा मी तिला सर्व काही सांगून टाकलं. तेव्हा माझी नणंद मला म्हणू लागली की वहिनी, मी तुम्हाला आधीच एक गोष्ट सांगून ठेवते. हा जो माझा भाऊ आहे तो लहानपणी एका नालीमध्ये पडला होता आणि त्यामुळे त्याच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती. थोडक्यात सांगायचं झालं तर हा पागल आहे. तुम्ही याचे कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि याची कोणतीच गोष्ट कोणाला सांगू नका. त्याचं हे बोलणं मनावर सुद्धा घेऊ नका आणि त्याच्या अशा विचित्र वागणुकीबद्दल माझ्या दादाला सांगू नका, नाहीतर दादा याला वेड्यासारखा मारेल. आधीपासून माझा भाऊ वेडा असल्यामुळे माझा दादा त्याला सतत मारत असतो. मला वाटलं की माझी नणंद माझी थट्टा करते. मला वाटलं की तिचा लहान भाऊ नालीत पडला होता हे माझ्याशी खोटं बोलत आहे, कारण बहीण भावामध्ये हे सगळं होतच असतं आणि एकमेकांबद्दल ते असंच बोलत असतात. मी कधी कधी माझ्या लहान भावाला सुद्धा म्हणायची की आम्ही तुला दत्तक घेतला आहे, तू माझा भाऊ नाहीस. त्यामुळे मी माझ्या नंदेच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवला नाही. मला वाटलं की ती माझ्यासोबत थट्टा करत असेल. परंतु एक दिवशी मला खूप जास्त पैशाची गरज होती. त्यामुळे मी माझ्या धीराला म्हटलं की मला तुमच्यासोबत पुन्हा एकदा गेम खेळायचा आहे. तेव्हा तो मला ठीक आहे, यावेळेस तुम्ही जिंकलात तर मी तुम्हाला 2,500 रुपये देईल. मी खूप खुश झाले आणि विचार केला मी यावेळी नक्कीच जिंकेल. पण यावेळी सुद्धा मी ती वस्तू कोणती आहे ते ओळखू शकले नाही. तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला
की माणूस सगळं मार्गाने जिंकू शकत नाही, तर मग जिंकण्यासाठी काही ना काही मार्ग, दुसरा मार्ग निवडावाच लागतो. मला जिंकायचं होतं. मी त्याला म्हटलं की मी उद्या तुमच्यासोबत शेवटचा खेळ खेळणार आहे. जर मी जिंकले तर तुम्ही मला 3,000 रुपये द्या आणि जर मी हरले तर मी तुम्हाला 5,000 रुपये देईल. मी असं म्हटल्यावर मला देव खूप खुश झाला. तो मला म्हणाला की मला तर असं वाटत आहे की माझ्या दादाने तुम्हाला खर्चासाठी पैसे दिले आहेत. मी म्हटलं हो, मला तुमच्या भावाने खर्चासाठी पैसे दिले आहेत. माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि हा खेळ तर असा असतो की खेळात माणूस मागे पुढे बघत नाही. किती पैसे लागले तरी मी उद्या तुमच्यासोबत नक्कीच खेळेल. माझा दिल खूप झाला आणि तो मला म्हणाला ठीक आहे, उद्या खूप मजा येईल. तर तुम्ही हरला तर तुम्हाला पूर्ण 5,000 रुपये द्यावे लागेल या अगोदर, पण तुम्ही खूप वेळ हरलात. पण मी तो आधी तुमच्याकडून 1 रुपया घेतला नाही. मी म्हटलं की तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे मागचे पुढचे सर्व पैसे चुकते करेल, पण तुम्ही सुद्धा उद्या पैसे घेऊन तयार राहा. उद्या मी तुमचे पूर्ण पैसे देईल. आम्ही दोघे एकमेकांसोबत बोलत होतो आणि तेवढ्या तिथे माझा नवरा आला. जेव्हा माझा नवरा घरी यायचा तेव्हा तो कसलाच इशारा करत नव्हता, पण याचा अर्थ असा होता की मला लगेच रूममध्ये जावं लागायचं. मी लगेच रूममध्ये जायचे. माझा नवरा मला काम सांगायचा म्हणजे माझ्यासाठी चहा बनव किंवा कपाटातले कपडे काढ. माझा नवरा मला म्हणाला, तू त्याच्यासोबत काय बोलत होतीस? तुला माहित नाही का, तो पागल आहे. मी म्हटलं, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमची बहीण सुद्धा म्हणत होती की तुमचा लहान भाऊ पागल आहे आणि तुम्ही सुद्धा म्हणताय की तुमचा लहान भाऊ वेडा आहे. पण मला तर तो वेडा वाटत नाही. तेव्हा माझा नवरा म्हणाला की हा खरंच पागल आहे, त्याचं डोकं ठिकाणावर नाही, त्याच्यापासून दूर राहत जा. असे बोलता बोलता वेगळंच काहीतरी बोलतो. मी मनातल्या मनात म्हटलं, हा तर तुमचा पूर्ण कुटुंबाचा आधार आहे. तुमची आईसुद्धा कधी कधी मला बोलता बोलता असे काही प्रश्न विचारते की एक सासू आपल्या सुनेला ते प्रश्न कधी विचारत नाही. आणि त्याच्या बहिणीबद्दल तर त्यांच्या माहिती होत नव्हतं. तिचे तर गल्लीतल्या सगळ्या मुलांसोबत संबंध होते आणि माझ्या नवऱ्याबद्दल सुद्धा काहीच माहिती नव्हतं की ते लग्नाआधी काय काम करत होते. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की ठीक आहे, मी त्याच्याशी जास्त बोलणार नाही, पण मी माझ्या नवऱ्याला आम्ही जो गेम खेळणार होतो त्याबद्दल काही सांगितलं नाही, कारण मला पैशाची खूप जास्त गरज होती. माझ्या सगळ्यात लहान भावाचा वाढदिवस होता आणि आम्ही त्याचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा करणार होतो. मी त्याला वचन दिलं होतं की मी त्यासाठी एक व्हिडिओ गेम घेईन आणि ती व्हिडिओ गेम पूर्ण 3,000 रुपयांना होती. त्यामुळे मला पैशाची खूप जास्त गरज होती. मी माझ्या नवऱ्याला पैसे मागितले होते, परंतु माझ्या नवऱ्याने स्पष्ट नकार दिला होता. ते मला म्हणाले की बर्थडे साजरा करणं चुकीचं असतं, पण त्यांना या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत होते की घरातून डोक्यावर पदर न घेता बाहेर पडणं, गल्लीतल्या मुलांशी मैत्री करणं, दुसऱ्यांच्या लग्नात डान्स करणं ते सुद्धा चुकीचं असतं. पण तुम्ही त्यांना काहीच न बोलता गप्प बसले. मी ही वस्तू कधीच पाहिली नव्हती, जी वस्तू माझा धीर माझ्या हातात देत होता. पण मी आता त्याबद्दल विचार करू लागले होते की ती मऊ वस्तू काय होती आणि त्यावर खूप सारे केस सुद्धा होते आणि ती अशी कोणती वस्तू असू शकते. आणि जेव्हा मी डोळे उघडायचे तेव्हा ती वस्तू गायब व्हायची. त्यामुळे मी माझ्या सोबत एक कापड घेऊन गेले. जेव्हा माझा धीर मला म्हणाला की वहिनी, तुम्हाला तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे, तेव्हा मी म्हटलं की मी ओढणी आणली आहे, ही ओढणी तुम्ही माझ्या डोळ्यावर बांधा. माझा दीर तयार झाला. त्याने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली. माझी ओढणी खूप पातळ होती, त्यामुळे मला त्यामुळे सर्व काही दिसत होते. त्यानंतर माझ्या दिराने ती वस्तू माझ्या हातात दिली. मला जेव्हा ती वस्तू दिसली तेव्हा मी खूप जोरात ओरडले. मी लगेच माझे हात मागे घेतले. मी लगेच माझ्या डोळ्यावरची पट्टी सोडली आणि त्याला म्हटलं की तुला लाज वाटत नाही का? तेव्हा तो मला म्हणाला, मी याला पकडून आणला आहे, हे तर खूप विषारी साप असतात आणि हा माणसाला चावतो सुद्धा. तेव्हा तो मला म्हणाला, हा माझा मित्र आहे, मी त्याचं नाव सुद्धा ठेवलं आहे. मी खूप हैराण झाले होते. मी म्हटलं आता खरंच हा वेडा आहे. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझा नवरा लगेच तिथे आला. माझी सासू नणंद सुद्धा धावत तिथे आली. त्यांनी सुद्धा हे दृश्य बघितलं. माझ्या सासूने माझ्या दिराला एक कानाखाली ठेवून दिली आणि म्हटलं की याला जिथून घेऊन आलास तिथून सोडून ये. जर हे तुला चावलं तर तू मरशील. म्हणून माझ्या दिराला बाहेर पाठवून आलं. मी सर्व काही माझ्या नवऱ्याला, सासूला आणि नंदेला सांगितलं. तेव्हा ते म्हणू लागले, आम्ही तुला सांगत होतो की तो वेडा आहे, आम्ही काही तुझ्या सोबत थट्टा करत नव्हतो. मी म्हटलं खरंच हा वेडा आहे आणि अशा प्रकारची वागणूक तर वेडाच करू शकतो. त्यानंतर माझ्या नवऱ्याने पूर्ण गोष्ट सांगितली. माझा नवरा मला म्हणाला त्याला एकदा खूप ताप आला होता, त्यामुळे तेव्हापासून असा वागत आहे आणि कधी कधी खूप घाणेरड्या गोष्टी करतो. आम्ही सुद्धा याच्याशी जास्त बोलत नाही. आम्ही त्याला त्याच्या अवस्थेत सोडून दिला आहे.
हा तर अभ्याससुद्धा करत नाही. हा एकदम विचित्र गोष्टी करायला लागतो आणि त्याचं प्राण्यांवर जास्त प्रेम आहे. आणि कधी कधी रस्त्यावर असलेला एखादा प्राणी हा उचलून आणतो, तर कधी कधी रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून आणतो. मी डोक्याला हात लावला आणि जेव्हा माझ्या रूममध्ये आले तेव्हा माझ्या नवऱ्याला मीही म्हटलं की मला पैशाची खूप गरज आहे. तेव्हा तो मला म्हणाला की मी तुला पैसे देऊ शकत नाही. मी असं तर म्हणालो नव्हतो ना. जर तुला पैशाची इतकी जास्त गरज होती तर तू मला सांगू शकत होतीस. तू माझी बायको आहेस आणि माझ्याकडे पैसे मागण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. मी माझ्या नवऱ्याची माफी मागितली. माझ्या नवऱ्याने मला पैसे दिले. मी माझ्या भावासाठी व्हिडिओ गेम खरेदी केला. त्यानंतर